नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। या अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते पुन्हा सुरू होणार। पात्र लिस्ट पहा। मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र राज्यातील माझी लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे, जी राज्यभरातील महिलांच्या चर्चेचा विषय बनली आहे। राज्यातील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या अधिकृत वक्तव्यानुसार सरकारी नियमावलीनुसार सुमारे 26 लाख महिला या योजनेत अपात्र मानल्या गेल्या आहेत। राज्यातील 36 जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या संपूर्ण आकडेवारीच्या आधारावर हा धक्कादायक आकडा समोर आलेला आहे। या आकडेवारीमुळे योजनेच्या अंमलबजावणीतील गंभीर समस्या उजागर झाल्या आहेत आणि सरकारला तातडीने उपाययोजना करावी लागत आहेत। या प्रकाराने राज्यातील कल्याणकारी योजनेची पात्रता निश्चिती प्रक्रिया प्रश्नचिन्ह उभे केलेले आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने तात्काळ कारवाई सुरू केलेली आहे। विभागाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला अपात्र महिलांची संपूर्ण यादी पाठवण्यात आली असून त्यांच्या पात्रतेची पुनर्तपासणी करण्यासाठी शेतकरी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। या तपासणी मोहिमेत अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, जे प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रत्येक प्रकरणाची व्यक्तिशः छाननी करतील। विभागाने या कामासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केलेली असून त्यांना 1 महिन्याच्या आत संपूर्ण तपासणी पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आलेले आहे। या उपक्रमाद्वारे योजनेतील चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे। योजनेच्या मूलभूत उद्दिष्टे आणि पारदर्शकतेचा मुद्दा। माझी लाडकी बहीण योजनेत मुख्य ध्येय राज्यातील गरजू आणि पात्र महिलांना आर्थिक सहाय्य पुरवणे आहे, परंतु ह्या लक्ष्याच्या साधनात अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत। सरकारची स्पष्ट भूमिका आहे की योजनेचा खरा लाभ केवळ त्या महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे ज्या खरोखरच या मदतीच्या गरजेत आहेत। या हेतूने सध्या जिल्हा पातळीवर व्यापक पडताळणी मोहीम राबवली जात आहे, जी योजनेतील पारदर्शकता वाढवण्यास मदत करेल। तपासणी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डुप्लिकेट नावे, चुकीची माहिती आणि फर्जी अर्ज शोधण्याचे काम केले जात आहे। ह्या संपूर्ण कवायतीमुळे भविष्यात अशा समस्या टाळता येतील आणि योजना अधिक प्रभावी होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या त्रिपक्षीय नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने हाताळणी केली जात आहे। तपासणी संपल्यानंतर ज्या महिलांची अपात्रता पुष्ट होईल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे आणि योजनेतून ज्यांची नावे काढली जातील तसेच ज्या महिला पात्र असूनही चुकून अपात्र ठरवल्या गेल्या असतील त्यांना पुन्हा योजनेत समाविष्ट करण्यात येईल आणि थकीत हप्त्यासह त्यांना लाभ दिला जाईल। या निर्णयामुळे अनेक महिलांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे। सरकारने या प्रकरणी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता फक्त नियमाच्या आधारे निर्णय घेण्याची भूमिका दर्शवलेली आहे। अपात्र महिलांच्या श्रेणी वर्गीकरण आणि कारणे। अपात्र ठरलेल्या 26 लाख महिलांमध्ये विविध कारणांनी समावेश झालेल्या महिला आहेत। यामध्ये उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या महिलांचा मोठा हिस्सा आहे। कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्या कुटुंबातील महिलांना अपात्र मानले गेले आहे। तसेच सरकारी नोकरी करणाऱ्या महिला, आयकरदाता महिला आणि संपत्तीधारक महिलांचा समावेश या यादीत आहे। काही ठिकाणी कागदपत्रांमधील तपशिलासह विसंगती आढळली आहे, ज्यामुळे अनेक महिला अपात्र ठरलेल्या आहेत। द्विपदरी लाभ घेणाऱ्या महिला देखील ह्या यादीत समाविष्ट आहेत। सरकारी सबसिडी घेणाऱ्या आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही छाननी केली जात आहे। सामाजिक प्रतिसाद आणि राजकीय परिप्रेक्ष्य। या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत। काही महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, कारण त्यांच्या मते अपात्र व्यक्तींनी योजनेचा गैरवापर केला होता, परंतु अनेक महिलांमध्ये चिंता पसरली आहे, कारण त्यांना भीती वाटत आहे की कदाचित त्यांचीही नावे चुकून अपात्र यादीत गेले असतील। विरोधी पक्षांनी ह्या प्रकरणावर सरसकट टीका केलेली आहे आणि योजनेच्या अंमलबजावणीतील व्यवस्थापनाचा आरोप केलेला आहे।
काही राजकीय पक्षांनी ह्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करून योजनेच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केलेल्या आहेत. तसेच काही सामाजिक संघटनांनी अपात्र ठरलेल्या महिलांसाठी न्यायालयीन पुनर्वलोकन मागणी केलेली आहे. तांत्रिक सुधारणा आणि भविष्यातील प्रतिबंधक उपाय ह्या अनुभवातून शिकून सरकारने भविष्यातील योजनांमध्ये तांत्रिक सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म दरम्यान अर्ज करण्याची अधिक कडक करण्यात आलेले आहेत आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते आणि उत्पन्न प्रमाणपत्र यांच्या ऑनलाईन सत्यापनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संशयास्पद अर्जांची ओळख लवकर करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच नियमित ऑडिटची प्रक्रिया सुरू करून योजनेत कुठल्याही प्रकारची गैरव्यवस्था होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे. लाभार्थ्यांची वार्षिक पडताळणी करण्याची व्यवस्था करून योजनेची प्रभावशीलता वाढवली जाणार आहे. या सर्व उपायामुळे भविष्यात अशा मोठ्या प्रमाणावर अपात्रतेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.